Honorable Member Vijay Sardesai. Speaker sir, I rise to support the cut motions moved by my colleagues and oppose the demands. Speaker sir, पहिलो demand number 29, public grievances. म्हजे पयलीं उलयला बाब मायकल लोबो आनी हाणें पयलीं सांगलां की सरकार एजंट चलयता म्हणून. पयर सांग पयले दिसा हे ड्युरींग द कोर्स ऑफ द सेशन आयक स्पीकर सर, जंय पब्लीक ग्रीवन्सीस सेटल करूंक शकता आनी पब्लीक ग्रीवन्सीस डिपार्टमेंट जर स्ट्रेंगन जाता जाल्यार एजंट गरज आसचें ना. सो एजंट केन्ना येतात जेन्ना पब्लीक ग्रीवन्स डिपार्टमेंट फेल जाता. स्पीकर सर, budget for public grievances has been increased from 1.86 crore last year to 2.98 crore this year. 1/3 of the budget is allocated to Chief Minister's helpline. या Chief Ministerच्या helpline 1 कोटी 4 लाख रुपया allocate जाल्ले आहा. The rest is for office expenses. Speaker sir, 1000 pending grievances आसात गेल्या वर्सान. थोड्यो पेंडिंग फ्रॉम 2019 टिल डेट. मायकल म्हजें आयक कशें एजंट चलयता तें दाखयता तुका. स्पीकर सर, अर्लियस्ट ग्रीवन्स एक आसा एप्रील 2022 एक उदय जांबेकर म्हणटा विचारता वेदर देर इज अ ऑनलायन फेसिलिटी टू पे हावस टॅक्स. कित्याक मडगांव आनी पणजे सोडून आनी म्युनिसिपालिटीनी ना म्हणून. स्पीकर सर, ह्यो खंयच्योच पब्लीक ग्रीवन्सीस ट्रॅक करपाक प्रोसिजर ना और सिस्टम ना. गेले 1 वर्सान 1042 ग्रीवन्सीस रजिस्टर्ड जाल्यो आनी अशें जर आमी धरलें की 1 कोटी 86 लाख आमी मोडले जाल्यार एक ग्रीवन्स तुमकां 17,850 रुपयांक पडली आनी अश्यो हजारांनी हजार पेंडींग आहा. स्पीकर सर, आमी जे जनता दरबार घेता ते आमी 1,000 रुपया पासून म्हणना, तुमकां एक ग्रीवन्स 17,000 पडटा. Speaker sir, the grievance website must show the name and the contact of the dealing hand or to whom the grievance has been forwarded. मागीर एक रिमाइंडर बटन आसूंक जाय की बाबा डिले जाली जाल्यार आपल्यान कितें करूं. स्पीकर सर, कंप्लेंट्स फक्त 351 म्हणजे 351 कंप्लेंट्स हॅव बीन रिसिव्ड, विच इज व्हेरी लो नंबर. 351 कंप्लेंट्स आहा जाल्यार आमदार इतले कित्याक उलयतात हांगा? दॅट मिन्स सगळे गोंयकार खूश आहा, कांयच कंप्लेंटूच ना गोंयकारांच्यो. स्पीकर सर, हाचो अर्थ कितें? आयदर पीपल डोंट नो दॅट दे कॅन फायल अ ग्रीवन्स ऑर दॅट दे बिलीव दॅट देर इज नो यूज ऑफ फायलिंग दीस ग्रीवन्स ऑर कंप्लेंट. कांय जावचें ना म्हणून आं खूश आहा. बरें, आतां कशें खूश आहा तें तूं मागीर सांग म्हाका. हांव कशें खूश ना तें तुका सांगता. स्पीकर सर, 351 कंप्लेंटान 134 कंप्लेंट्सूच रिजॉल्व जाल्या म्हणल्यार कितल्यो? 37%. तूं काटार पास जाला. 35% जर पडले ना जाल्यार फेल जाता. तुगेल 37%च ग्रीवन्सीस तुवें एड्रेस केल्या. स्पीकर सर, स्पीकर सर, हायेस्ट लॅप्स्ड ग्रीवन्सीस म्हळ्यार कितें? अनरिजॉल्वड एंड क्लोज्ड. रिजॉल्व करूंक जाल्यो ना आनी क्लोज केल्यो, ह्यो रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक आहा. कितले? 65% and 76%. कोणाक तूं अकाउंटेबल धरता? स्पीकर सर, अकाउंटेबिलिटी इज मस्ट इन पब्लीक ग्रीवन्सीस. स्पीकर सर, जेन्ना क्लोज म्हणून जाली एक ग्रीवन्स ताका स्कोप फॉर रिव्यू ऑर अपील ना. आय एम जस्ट गोईंग इन टू दीस हेड बिकॉज दीस इज वन ऑफ द बजेट हेड पब्लीक ग्रीवन्सीस. स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान गेल्या वर्सा म्हणलें की आपूण एक हेल्पलायन नंबर सिटिजनांक दितलो म्हणून टू रेजिस्टर देअर ग्रीवन्स. हें प्रोपोज करतकर म्हाका दिसता डिपार्टमेंटाक कळ्ळें की आमकां एक्सपर्टायज ना म्हणून. सो मागीर तुमी एक टेंडर काडलो आनी स्टार्टअप ऑर्गनायझेशनाक दिता म्हणलें. ही स्टार्टअप कंपनी आहा एक एप बडी कन्सल्टन्सी म्हणून. हे एप बडीक तुवें दिलें. स्पीकर सर, हांव मागतां की हें बाबा चलूं, कित्याक ना जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचेर केन्ना केन्ना लायट वता तेन्ना लोक फोन करतात आनी ते कितें म्हणटात, अरे कोण तरी फोन काडटलो काय? तेन्ना कोणूच फोन काडना. लायट गेल्यार फोन काडना. सो ग्रीवन्स आनी कसली, कंप्लेंट आनी कसली? सो स्पीकर सर, आतां रिजोल्युशन रेट आमी कशें वाडयतले? मुखेलमंत्री ग्रीवन्स साखळेच बसता आनी आयकता. मुखेलमंत्र्यान चड बसप
काय शूड द एंटायर ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम बी इम्प्रूव्ड. आणि हे इम्प्रूव्ह करतलो जाल्यार अकाउंटेबिलिटी जाय स्पीकर सर फ्रॉम ग्रीवन्स ऑफिसर्स ऑफ ईच डिपार्टमेंट. स्पीकर सर, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरेच्या वेबसायटान जर गेलो जाल्यार थंय सिटीजन्स चार्टर म्हणटा नाच ना. हे पळय हांगा दाखयता हांव, पळय वेबसायट काडून दाखयली हांवें. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस स्पीकर सर? पर्रीकार आसतना आमी एक टायम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्विसीस म्हणून व्हडले आवाज करून हें केल्लो. तुमचे नॉर्थ गोवा कलेक्टरेट डज नॉट इवन एक्सेप्ट इट. टायम बाउंड हेंच ना. सो स्पीकर सर, दर अशें जाता की सर्वीस एक परफॉर्म करून आनी सर्विसीक तुका मेळपाक टायम बाउंड जायना जाल्यार एक बटनान मनशान ती कंप्लेंट रेजिस्टर करपाक फॅसिलिटी आसपाक जाय. सो म्हाका दिसता एक लॉ रेग्युलेटींग द ग्रीवन्स सिस्टम हें जाय की टायम बाउंड डिलिव्हरी जर मेळना आनी मेकॅनिझम जर तुतलेस जाला जाल्यार करप कितें? स्पीकर सर, एक प्रश्न घालो की whether the Goa right of citizens to time-bound delivery services act is still in force and followed at the various departments in the state of Goa. Yes. The details of complaints received from public for non-delivery of time-bound services at various departments during the year 23-24. Nil. म्हळ्यार सगळ्यांची कामां टायमार जाता. मागीर मायकल आनी एजंट खंयचे म्हणटा. म्हाका प्रश्न पडटा स्पीकर सर, आनी दिस इज ट्रेजरी बेंच. आय एम आस्किंग द ट्रेजरी बेंच. सगळें जर सारकें चल्लां, एक कंप्लेंट ना, नील. स्पीकर सर, तुम्ही सांगूंक कितें सोदतात की रेजिडंट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कन्स्ट्रक्शन लायसन्स, सनद, म्युटेशन हाजेर कोणाची कंप्लेन ना, सगळे खुशा. आनी हें जर मुखेलमंत्री अशें आसा म्हणून म्हाका सांगता जाल्यार हांव तुका सांगता, हांव कितें करतलो तें पसून म्हाका हांगा सांगूंक लज दिसता. कित्याक अशें जावंकूच शकना स्पीकर सर. सो हांव मागता मुखेलमंत्र्या कडेन एक मॉडल स्टेट पब्लीक सर्विसीस डिलिव्हरी ॲक्ट 2023 म्हणून केला. कोणें केला? सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी म्हणून. दिस इज अ वेल रिसर्च्ड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह पीस ऑफ लेजिस्लेशन that solves many of the issues with the current time bound act. Speaker sir, हातून अशें आहा की access to speedy, simple, clear, transparent, efficient, accountable, fair, equitable and time bound delivery of public issues, public services हें मेळटा. हें मातशें कन्सल्ट करचें आनी सीएमान ताजेर गोंयची जनता कितली खूश आहा ती मागीर आमकां सांगची. स्पीकर सर, डिमांड नंबर 2, जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन. स्पीकर सर, हो डिपार्टमेंट पोस्ट फॅक्टो आनी टेंडर बाय नॉमिनेशनाक फामाद जाला. GAD म्हणल्यार पोस्ट फॅक्टो आनी टेंडर बाय नॉमिनेशन. दिस इज बिकम द नॉर्म. स्पीकर सर, हांवें चॅक केलें फ्रॉम जून 2023 टील डेट कितले तुमी पोस्ट फॅक्टो अप्रुवल कितले पयशांचे दिले काय म्हणून म्हाका फिगर मेळटा. 623 crores 36 lakhs 79,844 म्हळ्यार कॅल्क्युलेटर पसून बसना. एप्रॉक्सिमेटली 623 कोटी रुपयांची पोस्ट फॅक्टो अप्रुवलां दिली GAD. टेंडर बाय नॉमिनेशन पयर म्हजे फ्रेंड नीलकंठ हळदणकरान सांगलें जालें काम दिलें आमी तो टेंडर खंयचो वास्कोच्या जेटीचो बाय नॉमिनेशन म्हणून. बाय नॉमिनेशन इज द नॉर्म. इट्स नॉट रॉंग. ही इज अ व्हेरी ऑनेस्ट गाय एंड ही स्पोक करेक्टली. फोट मारून ताणें ही टोल्ड वॉट इज ट्रू. स्पीकर सर, GADचें बजेट 13% वाडलां. इट इज नाव रिच्ड 166.6 crores. एग्रीकल्चराचें आनी एज्युकेशनाचें बजेट देंवलां. GADचें बजेट वाडलां. लॉ डिपार्टमेंटाचें AGचें बजेट 10% वाडलां. मे बी बिकॉज ऑफ म्हादय. जिपार्डाचें बजेट जे गव्हर्मेंट स्टाफाक ट्रेन करता हें फक्त 4% वाडलां. 2.4 crore to 2.5 crore. सगळे स्टाफ आमचे ट्रेंड आहा, कसली गरज ना ट्रेन बीन करपाची. स्पीकर सर, प्रशासन स्तंभ म्हणून नवी सेक्रेटरिएट बांदतले म्हणून सांगलें. एकूच प्रोग्रेस जाला. कितें प्रोग्रेस जाला? पाट्या वयल्यान पर्वरी पावल्या. रोहन खंवटो खुश की बाबा पर्वरी इज बिकमिंग द कॅपिटल म्हणून. पूण तितलेंच तें बजेट एलोकेशन कितें जालां? गेल्या वर्सा आशिल्लें 20 कोटी, ह्या वर्सा जालां 30 कोटी. कन्स्ट्रक्शन केन्ना सुरवात जातलें देव जाणा. स्पीकर सर, मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग्स. मेंटेनन्स ऑफ बिल्डिंगान एक क्वेश्चन घालो बाब काल्लू सालवरिशान
की गव्हर्मेंट बिल्डींग GAD इन्स्पेक्ट करता काय म्हणून ताका आन्सर मेळ्ळें ना म्हणून. पूण एक सिमिलर क्वेश्चन स्पीकर सर, LAQ नंबर 74 डेटेड 5th of February 2024, list of buildings that need maintenance has been given. आणि म्हाका ताजेर कळटा की ऑफिस ऑफ सोशल वेलफेअर फॉल सिलींग पयर कॉलेप्स जाला तें आसा. डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी ओल्ड एंड हजार्डस, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गोवा पॉलिटेक्निक कॉलेज, GEC फर्मागुडी, झोनल एग्रीकल्चर ऑफिस सत्तरी, गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल चांदोर, राय, कावोरी. स्पीकर सर, थोड्यो बिल्डिंग्यो ह्या लिस्टान ना, लायक द न्यू हायकोर्ट बिल्डींग. हायकोर्टा बिल्डिंगाचे रूफ लीक जावपाक लागला. सो सरकाराक एक कितें मेकॅनिझम आहा टू मॉनिटर ऑल दीस बिल्डिंग्स अँड टेक इट टू रिपेअर बिफोर द प्रॉब्लेम वर्सन्स. हें GADचें काम आसता स्पीकर सर. स्पीकर सर, हो GAD डिपार्टमेंट म्हणटा BJPचो ऑफिशियल कॅम्पेन डिपार्टमेंट जाल्लो आहा. कसो तो पळय, पंचायत चलो अभियान केन्नाच्यान 27th February to 1st March. सिमिलर टू सरकार तुमच्या दारी ही कॅम्पेन स्पीकर सर. सगळे मंत्री पंचायत आनी म्युन्सिपालिटींनी भोंवले सरकारचे खुस्तार. कितले पयशे मोडले ते मुखेलमंत्री सांगतलो. स्पीकर सर, ही कॅम्पेन चल्ली, विकसीत भारताची मॅसेज गांवांत लास्ट मॅन अंत्योदय तत्वाचेर आमी जे पावोवंक सोदता त्या मनशाक पावली. स्पीकर सर, असो गव्हर्मेंटाचो पयसो काबार करप, इबाडप आनी इबाडून लोकांनी कानान घेवन घालून घेवप ना म्हणून हांव आमचे साश्टीकारांक आनी चड करून सावथ गोंयचे जनतेक सल्यूट मारता की इतलें सगळें करून पसून तुमकां तांणी तुमचो जागो दाखयलोच. स्पीकर सर, व्हेइकल्स आमकां सांगल्या की व्हेइकल्स सगळीं आमी 2024 इलेक्ट्रीक घेतली म्हणून. म्हाका एक गाडी इलेक्ट्रीक दिश्टी पडना. खंयच्याच मंत्र्या कडेन इलेक्ट्रीक गाडी ना. हांव एक इलेक्ट्रीक घेवन म्हाका ती इलेक्ट्रीक गाडी पसून ही जावपाक लागली. आतां आहा रे, पूण तुमच्यो ज्यो गाडयो पळयल्यो जाल्यार एकल्याची इलेक्ट्रीक गाडी ना. फाल्यां ते हाजे डिमांड्साचे सुदीन ढवळीकाराचे डिमांड्साक हांव विचारपाचो आहा, ताजी पयलीं गाडी इलेक्ट्रीक आहा काय म्हणून. स्पीकर सर, आतां वता स्कील डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्युरशीप, डिमांड नंबर 61. सर स्पीकर सर, मुखेलमंत्र्यान एक प्रपोज केलें इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणून. म्हळ्यार ट्रेनिंग वोकेशनल इन्स्ट्रक्टर्स ऑफ ऑल गव्हर्मेंट ITIs with the help of IIT, NIT, BITS Pilani, Goa Institute of Management. Speaker sir, सगळें बरें आहा. खंयचो बजेट हेड is going to finance this? It's not mentioned anywhere. Speaker sir, आनी एक ताणें अनाउन्समेंट केलो to start specialized and advanced skill-based courses in ITIs with industry collaboration as per the need of local industry. Speaker sir, म्हाका दिसता की by the time this thing happens, 2027 जातलें, तुम्ही आनी एक कसले तरी पंचायत चलो अभियान स्टार्ट करतले. तुमकां लोक पडदे कानान घालूंक कशेंच दिवचे ना. तुम्ही कोणाचें कांय केलें ना. हें स्किलींग म्हणटा तें जावंक ना. सगळे भायले लोक येवन आमचे इंडस्ट्रीन भरल्या. स्पीकर सर, बजेट एलोकेशनाचेर पळोवया. बजेट हे जे कावन्सिलर्स म्हण आहा, कावन्सिलर म्हणटा म्युन्सिपल कावन्सिलर न्ही, तांचे बजेट वाडयतले तुमी. हे जे कावन्सिलर आहात स्कील डेव्हलपमेंटाचे, तांचे बजेट 25 लाखाच्यान 15 लाख केलां. मुखेलमंत्र्याची एक कौशल्य पाथ स्कीम म्हण आहा. Objective of the scheme is to skill, upskill and reskill maximum Goan youths with quality training through short-term and recognition of prior learning. Speaker sir, हें सांगतना आयकूंक बरें दिसता हें, कित्याक we want to bridge the gap between demand and supply of skilled manpower. पूण हाजें बजेट रिड्यूस केलां from 1.75 crore to 1.7 crores. स्पीकर सर, ही फ्लॅगशीप स्कीम तुमची. फ्लॅगशीप स्किमीचें बजेट डबल करूंक जाय आशिल्लें. रेड्यूस कित्याक केला तें कळना. स्पीकर सर, ओवरऑल एलोकेशन ऑफ ग्रांट्स इन एड अंडर वेरियस स्कीम्स including apprenticeship programs have been reduced from 13.59 crores to 4.88 crores. आमचे फातोर्डाची ITI कितें जाली ती मुखेलमंत्र्यान सांगची. टाटा बरोबर टायअप कितें जालें तेंय सांगचें. स्पीकर सर, ओवरऑल एलोकेशन टुवर्ड्स स्कॉलरशीप stipend that includes kids for ST, SC financial assistance scheme has been reduced from 2.2 crores to 1.74 crores, which is a reduction of 21%. Contribution towards capital expenditure under budget head GSIDC buildings
has been reduced from 20 crores to 3 crores. So म्हाका कळना खंयच्यान म्हापशेंची ITI येतली, काणकोणची ITI येतली, आमची ITI येतली ती. अप्रेंटिसशीप प्रोग्राम स्पीकर सर, कंपनी नॉन गोवन लोकांक अप्रेंटीस म्हणून हायर करतात. तुम्ही लिस्ट दिला 9,831 लोकांचे हू हॅव बीन हायर्ड एज अप्रेंटीस. हाऊ वी नो दे आर गोवन्स ऑर नॉन गोवन्स? फायनली स्पीकर सर, हांव जाणा की कायद्या प्रमाणे तुका ते गोवन नॉन गोवन आयडेंटिफिकेशन जायना. तूं म्हणटलो ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, लीड द प्लेज इन कम. दॅट इज द फर्स्ट लायन इन द प्लेज ऑफ दॅट वी टेक. पूण स्पीकर सर, सगळो आमदार जो हांगा आसा, सगळे आमदार जे हांगा आसा जे उलयतात, दे वॉन्ट दॅट लोकल पीपल हॅव टू बी गिवन सम प्रोटेक्शन. स्पीकर सर, 3 स्किमी आहा फॉर अप्रेंटिसशीप फॉर प्रायवेट सेक्टर. एक नॅशनल अप्रेंटिसशीप प्रमोशन स्कीम म्हणून, एक गोवा चीफ मिनिस्टर्स अप्रेंटिसशीप ट्रेनिंग स्कीम 2021, आणि एक आहा ती प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटिसशीप मेला म्हणून. स्पीकर सर, सेकंड जी मुखेलमंत्र्याची स्कीम आहा तातूंत 15 वर्सांची डोमिसायल गरजेची. स्पीकर सर, हातून खंय कोटा सिस्टम आहा काय म्हणून की मिनिमम नंबर ऑफ अप्रेंटिसशीप अंडर द स्टेट स्कीम गोंयकार घेतले. हें कितें करूं येता? कॅन अ कंपनी हायर ऑल इट्स अप्रेंटिसशीप फ्रॉम आउटसायड द स्टेट अंडर द नॅशनल स्कीम? These are questions he has to answer. I don't know whether he is listening from outside, and I'm sure he is not going to answer this because these are very uncomfortable answers that he'll have to give. Speaker sir, अशें दिसता की हे प्रायम मिनिस्टर PMNAM म्हणटा तो आहा तो. PMNAM is organized on every second Monday in 1/3 of the total number of districts in the state, with the flexibility of choosing the district location on the day of the Mela. Smaller states actually can do it well, but Goyan फक्त 2च जाला, and we have been organizing this event 3 times a year. Speaker sir, ITI, मुखेलमंत्री एक मॉडल ITI करपाचे सदां उलयता, and which is a joint venture between both the engines. Total allocation Speaker sir 5 कोटी रुपया, 3.5 कोटी सेंटराचे, 1.5 कोटी आमचे. फंड रिलीज जाला फक्त 2.5 कोटी. फंड युटिलायज जाला 1,98 lakhs. New building has been constructed at ITI Panjim. You have spent 39.6% of the total allocation. Speaker sir, what is this model ITI? Is it becoming a demand center for local industries for its expertise? Is it signing flexi MOUs, or is it training of unorganized sectors and existing industrial workforce? ITI model ITI जाल्या काय कितें? स्पीकर सर, हें आमी चिंतपाक जाय. मायकल लोबो नोदोळ सांगलें की 34 proposal for purchase of equipment and machinery हे pending आहा. Total estimated cost is 35 crores. Some of these equipment include vehicles, engines, welding equipment, computer software. Speaker sir, reply जे आमकां आयल्या की administrative approval is obtained, but the package is being received due to addition deletion of courses. म्हाका दिसता स्पीकर सर, सरकार पयशे म्हणूंक सोदना, बिकॉज दीस इज नॉट अ प्रायोरिटी फॉर देम. मुखेलमंत्र्यान सांगला की टाटा 230 कोटी इन्वेस्ट करतलो टू अपग्रेड ITIs इन गोवा. वॉट इज द स्टेटस? स्पीकर सर, 54 proposals for tool and equipment is pending, worth 13.62 crores. हे क्लियर करा म्हणून हांव डिमांड करता. स्पीकर सर, 2023-24 27% ऑफ ऑल द सीट्स इन ITI आर वेकंट. रोहन, हे माझे पळय तूं, तुका गरजेचें. 27% ऑफ ऑल द सीट्स इन ITI आर वेकंट. 23-24 ड्रोन टेक्नॉलॉजीन 24 सीट आसले, 4च सीट घेतले. आनी स्पीकर सर, 20 सीट वेकंट उरले. सो गोंयांत जर इतलो हाय अनएम्प्लॉयमेंट आहा जाल्यार असले कोर्सीस वीच शूड गिव यू एम्प्लॉयमेंट, वाय आर पीपल नॉट टेकिंग इट? सो कुड इट बी दॅट देर इज नो डिमांड फॉर दीस कोर्सीस? हो प्रश्न आहा. हे म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान हाजेर विचार करपाक जाय. ड्रोन टेक्नॉलॉजी इज समथींग नायस, वी सी इट्स अ मॉडर्न डे थिंग, बट वाय आर पीपल नॉट कमिंग फॉर दीस कोर्सीस? इज इट आउटडेटेड कोर्स दॅट वी आर ऑफरिंग? स्पीकर सर, हाका हें सगळें चिंतपाची गरज आहा. आतां हांव स्पीकर सर उलयतां डिमांड नंबर 11 एक्सायज. BJP म्हणटी खरीच पार्टी विथ अ डिफरन्स. अशी पार्टी विथ अ डिफरन्स दॅट इट हॅज बिकम अ डिफरंट पार्टी इन गोवा. एक सायडीन मायकल लोबो आहा जो म्हणटा सोरो जायच, सोरो जिवाक बरो म्हणून. एक सायडीन आमदार आहा जो म्हणटा की सोरो सोडचो म्हणून, सोरो दारू बंदी हाडची म्हणून. दारू बंदी हाडिल्ले गांव बिहारा भशेन
ह्या गांवांत हूच लिकर म्हळ्यार इल्लिगल लिकर स्पुरियस लिकर पिवन लोकांचे दोळे वतात, किडनी वतात, मरतात, अशें खूब जाता. म्हळ्यार अल कपोन म्हणून जो आशिल्लो, जो दादा आशिल्लो फ्रॉम शिकागो, तसले तुमी दादा बी तयार करूंक सोदता काय कितें, हो प्रश्न पडटा स्पीकर सर. नितीश कुमाराक ते कोता येता, तो जाणटो जाल्लो आहा, आमी ते ओगीच हाडचे न्ही हांगा. पुणून एक स्पीकर सर प्रश्न येता की गोंयांत सोरो सवाय जावंक शकता. बाब निलेश काब्रालान हें म्हणलां म्हणून हांवें आत्तां वाचलां खंय तरी. स्पीकर सर एक इशू आहा की गोंयांत सोरो गुडगांवचे परस बरो हें आमी कशें तरी दाखोवंक जाय. नाजाल्यार वेडींग डेस्टिनेशन कितें तें कहलें तें डेस्टिनेशन वेडींग ही करपाक सगळे आमी हांगा येतात आनी बाटल्यो थंयच्यान घेवन येतात. हाजो अर्थ कितें स्पीकर सर? सो आनी हें कित्याक जाता? बिकॉज हरियाणा हॅज द सेम scrapped liquor policy as Delhi, where they say you give me 10 crores for one license, तू कशेंय विकतें. and then हरियाणाचे जे कोण सोरेकार आहात ते सगळे स्टेटींनी ते सोरो धुकलूंक लागतात आनी तो सोरो मागीर सगळ्या कडेन पावता. सो वी हॅव अ डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन इन गोवा, बट लिकर कम्स फ्रॉम आउटसायड. स्पीकर सर हाजे खातीर म्हाका दिसता हाजेर कितें तरी देर इज आय फील 100% स्कोप फॉर रिड्युसिंग एक्सायज ड्युटी ऑन लिकर. मुखेलमंत्र्यान तो तुम्हाला पोर्टफोलिओ सोडचो आनी कोण घेता ताका दिवचो. कित्याक लास्ट टायम हांवें रेट सांगिल्ल्यो की बाबा ही रेट गुडगांव, ही रेट गोंया म्हणून. ती सांगल्यार तुमी बीजेपीचे म्हाका ट्रोल केले सगळ्यांनी क्या विजय घेवपी म्हणून. विजय घेवपी पयशे दिवन, तुमचे भशेन फुकट मारपी न्ही. हांव पयशे दिवन घेवपी म्हणून म्हाका रेट खबर आहा. तुमकां ती खबर ना कितें तुमी फुकट पिता आसतले आनी पिना जाल्यार पिवपा लागात, जिवाक बरो तो. स्पीकर सर तुमचे रवी नायकान तुझं सांगला ते ऐकात जाणट्यांचे. बाय दिव्या राणेचे हाका सांगला ताणें कितें तें काजू फेस्ताक की इल्लें कुट्ट घेवप बरें म्हणून तें. सो ते कुट्ट घेता ते मनशाक पोर्टफोलिओ दिल्यार बरो असो दिसता म्हाका तो, नाजाल्यार ते कांय जावचें ना. बट नाव आय एम कमिंग टू अ सिरियस इशू. पेडण्यान एक्सायज स्कॅम जालें स्पीकर सर. आनी पेडण्यान लायसन्स रिन्युअल फीज लायसन्स होल्डराच्यो गव्हर्मेंट ट्रेजरीन वचपाच्या जाग्यार त्यो कोणाच्या प्रायवेट बॉल्सान गेल्यो. आणि 3 अकॉर्डिंग टू द प्रिलिमिनरी इन्क्वायरी बाय द डिपार्टमेंट 3 ऑफिशियल, एक UDC आणि 2 एक्सायज इन्स्पेक्टरांक सस्पेन्शन घाले पेंडींग इन्क्वायरी. स्पीकर सर UDCचेर चार्ज आशिल्ली ऑफ मिसअप्रोप्रिएशन ऑफ लायसन्स फीज आणि डेरिलिक्शन ऑफ ड्युटीज, रिकवरी ऑफ 27,78,150 अलॉंग विथ इंटरेस्ट हॅज बीन मेड. हें म्हाका उत्तर स्पीकर सर मेळ्ळां. आतां अशें कळटा की ते एक्सायज इन्स्पेक्टरांक तुमी रिइन्स्टेट केल्या आनी UDCक तुमी स्केपगोट केला. स्पीकर सर आतां हांव प्रश्न विचारूंक सोदतां आनी बाब भटाक ते खबर आसतलें बरें की तो एकटोच करतालो काय ती टीम आशिल्ली. स्पीकर सर तुमचो प्रिलिमिनरी रिपोर्ट फ्रॉम विजिलन्स डिपार्टमेंट इज अवेटेड इज द आन्सर. इफ इट इज अवेटेड, हाऊ डीड द विजिलन्स गिव क्लीन चिट टू दीस एक्सायज इन्स्पेक्टर्स हू हॅव बीन रिइन्स्टेटेड? This is surprising. I think vigilance and excise both held by the same person. Speaker sir, illegal alcohol smuggling हे गोंयांत चालू आहा. म्हजे क्वेश्चना प्रमाणे तुम्ही उत्तर दिला की 2,30,00,000 119 केसीस ऑफ इल्लिगल सोरो हॅज बीन सीज्ड एट गोवाज चेकपोस्ट फ्रॉम 1 एप्रिल 2020 टील डेट. म्हाका स्पीकर सर हें एक इल्लिगल अल्कोहोल हब जावचें न्ही अशें म्हाकाय दिसता. पूण हातून एक्चुअल नंबर ऑफ ट्रक्स लिव्हिंग द स्टेट्स आय थिंक इज मच हायर. द गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका कडच्यान जर डेटा घेतलो आमी जाल्यार म्हाका दिसता की वी वील अंडरस्टँड दॅट इट्स अ मच हायर नंबर. आनी वॉट इज द सोर्स ऑफ दीस इल्लिगल अल्कोहोल अँड द स्मगलर्स बिहायंड इट इज द जॉब ऑफ द एक्सायज मिनिस्टर टू फायंड आउट. स्पीकर सर एक बरें गाजलें थोडे दीस पयलीं वॉज लायसन्स विदीन 100 meters ऑफ स्कूल्स अँड रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स. आनी मुखेलमंत्र्यान तें डिफेंड केलें की टुरिजमा खातीर आमी केलां म्हणून. स्पीकर सर इन द नेम ऑफ टुरिजम आय थिंक द ऑफिशियल्स ऑफ द एक्सायज डिपार्टमेंट आर विलिंग टू रिस्क द वेलबिंग ऑफ स्टुडंट्स अँड ऑल्सो वर्शिपर्स. सर स्पीकर सर अशें जर सरकार डिसिजनां घेवपाक लागलें जाल्यार ओन्ली गॉड कॅन हेल्प अस. नॉट ओन्ली दोज वर्शिपर्स बट हेल्प ऑल ऑफ अस. स्पीकर सर सब लेटिंग ऑफ लिकर शॉप्स जे आतां बाब मायकल लोबन म्हणलें, लिकर शॉप म्हणटा तें गोंयकारांचो धंदो तो दुसऱ्यांनी भायल्यांनी चलोवंकूच दिवप ना ह्या हांव मताचो. आय कंप्लिटली सपोर्ट मायकल. आनी ताजे खातीर वॉट इज द वे टू एनफोर्स इट?
we'll have to see how to enforce it. First, verification of the shop and stock of VAT bills. हे करचें पडटलें. दुसरें म्हणल्यार तूं मॅन्डेटरी कर फॉर ऑल एक्सायज लायसन्सीस टू बी लिंक टू पॅन अँड टीन नंबर. जस्ट लायक FSSAI केलां ते भशेन आमी जर सिस्टम केलो जाल्यार हो धंदो गोंयकाराच्या हातान उरतलो, नाजाल्यार भायले येवन होय धंदो उखलून व्हरतले. दे विल हायजॅक दीस. स्पीकर सर, लिकर शॉप एट द एअरपोर्ट. स्पीकर सर, गेले खेपे मोपा एअरपोर्टाचेर सोऱ्याचें दुकान घालां हाचेर डिस्कशन जालें आनी मुखेलमंत्र्यान म्हाका प्रश्न केलो, तूं इतलो भोंवता मरे म्हणून, तूं सोऱ्याचें दुकान पळोवना एअरपोर्टाचेर. स्पीकर सर, सगळे इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर ड्युटी फ्री दुकानां आहा, स्टेट ड्युटी पेड दुकानां ना. पूण मुखेलमंत्र्यान म्हाका सारकें कानान घालें, टाट करून एक हाचेर तें घुसपायलें आनी सगळ्यांक घुसपायलें. स्पीकर सर, मोपा जें कितें येता पळय इज अ रिटेल शॉप वीच इज अ मोनोपली. एक कोणाक तरी मोनोपली करपाक दिल्ली आहा आनी थंय 25 वर्सांचो डोमिसायल कायदो काडला स्पेशली. सो स्पीकर सर, हें शॉप थंय आसूंकूच जायना आनी म्हाका दिसता इट इज अ इन्सल्ट टू गोवन्स दॅट जो सोरो आमकां गरजेचो, जो खूब जाणांक गरज आसता व्हरपाक भायर, तो सोरो आमी भायल्या कडच्यान घेवचो आनी तो सोरो आनी कोणा कडच्यान घेवचो आनी ती मोनोपलीन घेवचो, ताका जाय ती रेटीन आमी तो घेवचो. हें स्पीकर सर, आनी म्हाका चड करून दिसता तो भायलोच आसतलो. तो कोण खरो आहा तो तुमी मागीर आमकां सांगात. पूण स्पीकर सर, हें गोंयचें जर कितेंय मोग आहा आनी गोंयचो सोरो पिनासतना पसून गोंयचेर जर सरकाराक मोग आहा, मुखेलमंत्र्याक जर मोग आहा, जाल्यार हें दुकान ताणें बंद उडोवंक जाय. स्पीकर सर, लिकर शॉप इनसायड सुपर मार्केट्स. लिकर शॉपान सुपर मार्केटान ते एनक्लोज स्पेस म्हणून आसपाक जाय लिकर शॉप करपाक. आमचे गोगळान मागीर खारेबांदार एक आतां हे सगळे भायले येतात आनी ते चिल्ड्रन स्नॅक्साच्या सायडीनूच सोऱ्याचें हें करतात. हें कितें म्हणटा तें बेसिकली एनक्लोजर फॉर सेलिंग सोरो. सो वॉट आर दे? दे आर नो लॉंगर सुपर मार्केट, दे आर जस्ट बिगर सेल्फ सर्वीस जनरल स्टोर्स that open liquor stores under the garb of supermarket. स्पीकर सर, अशे कितलींच सुपर मार्केटां आहा जी 100 मीटर ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आसात आनी ती सुशेगाद सरकारा बॅकिंगाचेर चलतात. स्पीकर सर, आतां येता हांव ऑफिशियल लँग्वेज. कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणींतल्यान सरकार चलय म्हणून हें करून आमी राजकारणांत आयिल्ले. मुखेलमंत्री आमचे बरोबर नाशिल्लो कोंकणी ऑफिशियल लँग्वेज मागपाक. Budget allocation for promotion and development of official language reduced from 95 lakhs to 45 lakhs. गेले खेपे आमी म्हणलें की हे भायले ऑफिसर जे येतात, IAS, IPS, IFS ऑफिसर, हांकां पब्लिका बरोबर इंटरॅक्ट करपाक नॉलेज ऑफ कोंकणी गरजेची म्हणून. मुखेलमंत्र्यानूय एग्री जालें आनी तांणी 2 दिसांचो कोर्स दिलो देवनागरी टायपिंगान आनी एक ट्रान्सलेशन स्किला खातीर. स्पीकर सर, एक 10 दिसांचो तो एक म्हयन्याचो कोर्स स्पेशली फॉर IAS, IPS आनी IFS ऑफिसर हें कित्याक करना? स्पीकर सर, केन्नाच्यान गव्हर्मेंट गॅझेट कोंकणीन ट्रान्सलेट करतले? वॉट इज द स्टेटस ऑफ द भाशा भवन? स्पीकर सर, गेले खेपे मुखेलमंत्र्यान अनावन्स केलें की रविंद्र केळेकार आनी मनोहरराय सरदेसायाचें सेंटेनरी इयर आमी सेलिब्रेट करतले म्हणून. म्हाका कळटा ते भशेन ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट हॅज नो क्लू हाव टू डू इट. स्पीकर सर, ऑर्गनायझेशन सच एज कोंकणी परिशद, कोंकणी भाशा मंडळ 15 लाख पगार दितालो. कोवीड टायमार तुमी तांकां कांयच दिलें ना. आतां परते 14 लाखान स्टार्ट केलें. सो कमी कितें कशें केलें? आनी वॉट इज द रिस्पेक्ट दॅट यू आर शोईंग टू युअर अर्लियर डिसिजन बाय युअर लिडर? स्पीकर सर, गोवा कोंकणी अकादमीचो प्रेसिडेंट रिजायन जाल्लो आहा. आतां वायस प्रेसिडेंटाक चार्ज दिल्या. कंप्लेंट अशी आहा की सेक्रेटरी अकादमीचो आहा तो काम करूंक दिना. पयलींची सेक्रेटरी आशिल्ली ती स्पीड लायताली, आतां अकादमीक प्रायोरिटीच ना अशें म्हणून लोक सांगतात. स्पीकर सर, गव्हर्मेंट शूड encourage the participation of children and youth by organizing competitions, essay writing, panel discussions with monetary rewards to promote Konkani. Speaker sir, हे कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणींतल्यान सरकार चलय म्हणटा गरजेचें. कित्याक नॉर्थ गोवान जे सगळ्यान पयसो चड आहा जमनीन आनी सगळ्याक, हे हांगा कोंकणी म्हणटा आयकूंक मेळना. स्पीकर सर, खूब सदर्न इंडियन स्टेट्स आहा विच आर युजींग देअर ऑफिशियल लँग्वेज फॉर गव्हर्मेंट कम्युनिकेशन. म्हाका दिसता हें आमी करचें पडटलें, नाल्यार एक दीस येतलो जंय आमी हिंदी नाल्यार गुजरातीन आमी काम करचें पडटलें हाजे फुडें. जेन्ना आमी जाणटे बिणटे जाले तर तेन्ना हें आमकां पळोवंक मेळुचें न्ही.
अशें म्हणून म्हजी इच्छा आहा स्पीकर सर. आतां येता डिमांड नंबर 56 इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी. स्पीकर सर, बजेट फॉर इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी केन्नाच कमी जावचें ना. सगळें बजेट देऊ, इन्फॉर्मेशन पब्लिसिटीचें बजेट केन्ना कमी जावचें ना. गेल्या वर्साचें बजेट 76 crores आसलें. इट वेंट अप टू 209 crores स्पीकर सर. 209 कोटी जालें. म्हाका दिसता सगळ्यान अनप्लॅन्ड बजेट म्हणटा तें हें. स्पीकर सर, हे खेपे पसून देर इज अ मार्जिनल इन्क्रीज 77.87. स्पीकर सर, हे एक सायडीन तुमी इव्हेंट्स प्रमोट करतात, दुसरे सायडीन इन्फॉर्मेशन कमिशन म्हणून आहा, म्हळ्यार RTI. स्पीकर सर, तूं जेन्ना ओपोजिशनान आहलो तेन्ना तूं RTI घालतालो. आतां RTI म्हणटा ती सगळीं विलांच जॅम करून उडयल्या. आनी स्पीकर सर, 18 पोस्ट आसात इन दॅट इन्फॉर्मेशन कमिशन, तातूंत 11 पोस्ट वेकंट आहा. स्टेट इलेक्शन कमिशनर 6 म्हयने काडटा डिस्पोज करपाक केस. गेले 3 वर्सान 1 of the 2 स्टेट कमिशनर्स पोस्ट इज वेकंट. हांवें आयकलां जो मुखेलमंत्र्याचो OSD आहा तो रोखडोच जावपाचो आहा म्हणून, स्टेट इलेक्शन कमिशनर इन्फॉर्मेशन कमिशनर. तो आनी जर जालो जाल्यार इन्फॉर्मेशन म्हणटा तें बंद, कांय भायरूच येवचें ना. इल एन्श्युअर दॅट. ही म्हाका गॅरंटी आहा. आनी तुमी म्हणटाले शी कितें काम काय म्हणून, RTIच मेळना म्हणून कोणाक, सारकें बंद केलें म्हणून. स्पीकर सर, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आनी स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनराचो पोस्ट March 2nd, 2024 वेकंट आहा. Speaker sir, if you see the mandatory RTI forms uploaded on government websites, many of them have not been updated for 3 years. आता हे सगळें हांवें भीक दाखयली इन्फॉर्मेशन कमिशनाची. आतां यू गो टू द इव्हेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंटान कशें आहा पळय, प्रधानमंत्र्याचें विजीट कितले पयशे म्हणले, 14,69,96,136. स्पीकर सर ऐक, मागीर तूं आनी एक दाखयता, टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन द फंक्शन विकसीत भारत इज 14,16,83,301. आतां हे तेच पयशे काय हे एडिशनल पयशे, हे म्हाका कळना, कित्याक दोनूय फिगर चेंज जाल्या आनी आन्सरां तुजींच. स्पीकर सर, 20.12 crores has been spent on advertising and newspaper, on TV and newspapers. With due respect to the media, I feel that the government wants to make you caged parrots by increasing the budget on you all. तुमचेर पयशे मोडप आनी तुमी तांकां जाय तें बरोवप, हें तांचें हेतू आहा. हें अशें सगळें जनता उलोवंक लागल्या म्हणून सोशल मिडिया पावरफूल जाल्या. स्पीकर सर, बजेट फॉर फील्ड पब्लिसिटी ह्या वर्सा कांय ना. ह्या वर्सा एक सीट पडलो, गव्हर्मेंट सारको काटार पास जावन आयला, जावन पसून डबल केली, 11 कोटीच्यान 28 कोटी केले फील्ड पब्लिसिटी. स्पीकर सर, टोटल अमाउंट स्पेंट ऑन पब्लिक इव्हेंट्स, इन्व्हिटेशन कार्ड्स, प्रमोशन्स, अवेअरनेस ऑफ गव्हर्मेंट स्किम्स फ्रॉम 2022 टील डेट कितले जाणा, 97.54 crores. हे कितें रे बाबा. स्पीकर सर, हे सगळे आमदार जे आहात तुमचे रुलींग सायडीचे ते सांगतात स्किमींक पयशे ना, लाडली लक्ष्मी मेळना, गृह आधार मेळना. बेल मारनाका, तूंय उलयता हें. स्पीकर सर, पयशे इव्हेंटांक आहा म्हणटात, तुमी लोन घेवन फेस्तां करतात. स्पीकर सर, रेव्हेन्यू वेव करतात, सादो रेव्हेन्यू न्ही. आज मेरेन आमी फिगर दिल्या ते 500 कोटी वयर पावलां. सो स्पीकर सर, खावप पिवप मजा करचेर कसलोच तुमचो कॉम्प्रोमायज ना, फूल ऑन चालू आहा. स्पीकर सर, जर्नलिस्ट, आतां जर्नलिस्टाचें बरें उलयता. स्पीकर सर, गेले खेपे आमी डिमांड केल्लें की एक प्रेस रूम आसचो जर्नलिस्टांक इन एवरी तालुका. इम्प्लिमेंट केला, करूंक ना. मागीर जर्नलिस्टां खातीर बायक्स घेवच्यो म्हणून आनी ताचे खातीर सबसिडी आसची म्हणून मुखेलमंत्र्यान हय म्हणिल्लें. एलोकेशन केलां 0. स्पीकर सर, तें जायना जाल्यार एटलिस्ट बायलां जीं आहात, जीं जर्नलिस्ट म्हणून जाता तांकां तरी दी. तेंय तूं करूंक तयार ना, कित्याक कांयच तसलें प्रोविजन ना. स्पीकर सर, एडवर्टायजमेंट पॉलिसी आनी पत्रकार भवन म्हणून तुवें अनावन्स करता म्हणिल्लें. वॉट इज द स्टेटस. स्पीकर सर, आतां गोवा सदनाचेर या. स्पीकर सर, गोवा भवन इन मुंबय was renovated by the same contractors as Kala Academy for a cost of 4 crores. Now you want to renovate the Goa Bhavan in Mumbai and Delhi for 42 crores. पळया, आतां मायकल लोबो म्हणटा लिफ्ट चलना, माकड नातात हातून कितें रे ते स्विमींग पुलान.
स्विमींग पुलान माकड न्हातात ते रिनोवेट करपाक 42 कोटी मोडटात. 42 कोटी. हांव जाणा हॉटेल येतलें न्ही, जमीन तुमची आहा. अमृता शेरगिल मार्ग, टॉप मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लॉट्स इन दिल्ली, पूण तुमी 42 crores म्हणटात. म्हाका दिसता इट इज कला अकादमी पार्ट 2, पूण तें आतां हांव उलयना, तें PWDचेर उलया. स्पीकर सर, आतां वॉट इज द स्टेटस ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द स्टेट गेस्ट हाऊस एंड एम्पोरियम इन वाशी? दिगंबर कामतीच्या टायमार 2 प्लॉट घेतिल्ले 2000 स्क्वेअर मिटराचे. कितले पयशे तुमी एलोकेट केल्या ताका हें जर खबर ना जाल्यार ताकाच विचारचें, कित्याक तो जाणा आशिल्लो. तें सिडकोन 2006 हो स्टेट गेस्ट हाऊस जाय म्हणून तुमकां 5 वर्सांचे एग्रीमेंट केल्लो. आतां एक्सटेंशन ऑफ टायम जाय. तुमचे LAQ रिप्लाया प्रमाणे गव्हर्मेंट इज इन टॉक्स विथ द ऑथॉरिटीज ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा फॉर अ वेवर ऑफ प्रॉपर्टी टॅक्स of 20,71,51,192 payable before 30th of August. हे करा, नाजाल्यार वचत ते बी प्लॉट. स्पीकर सर, नवी मुंबय म्युनिसिपल कॉर्पोरेशन खायत तो प्लॉट. चॅक करा ताजेर कितें ना जालें, कित्याक आमी हांगाच जर बिजी उरले हे इव्हेंट करून, त्या सायडीन ते घेवन वचत. सो मागीर स्पीकर सर, आतां हांव येता कमर्शियल टॅक्साचेर. कमर्शियल टॅक्स तुमकां 5,067 crores GST कलेक्शनाच्यान स्टेट पोर्शन म्हणून मेळ्ळें सेंटरा कडच्यान. एस्टिमेटेड टॅक्स कलेक्शन फ्रॉम GST दीस इयर हॅज ड्रॉप्ड बाय 14% टू 4,366 crores. स्पीकर सर, हांवें आयकलां की मुखेलमंत्री प्रधानमंत्रीचो लाडलो, आमची लाडली बी कशी आसता, लाडली लक्ष्मी बी, तसो हो लाडलो लक्ष्मी हाका दिवची. प्रधानमंत्र्यान हें कॉम्पेन्सेशन GST बंद केलां. ते मातशें गोंयान आमकां कोता येवचें ना. हें तुमी डबल इंजिनाक मातशें काबराल बी फोर्स मार. तूं जर लाडलो जाल्यार हें मातशें करून हाड म्हणून. ना हें जर हाडना जाल्यार तुमचें कांय जावंक पावचें ना. आमचें सोडूच, तुमी पातीशेर जातले थंय बसून इतली सगळी बोवाळ मारून. स्पीकर सर, टॅक्स कलेक्शन ऑन VAT shows a marginal increase of 0.47%. स्पीकर सर, जून 2024 इलेक्शन हारतकर ₹1 पेट्रोल आणि 36 पैसे डिझल वाडलें. सो इलेक्शनाचे पयलीं पेट्रोल कमी जाता, इलेक्शन जालें की ना, रिजल्ट मेळ्ळो की ना, कॅट सुरवात. हें तुमचें सामकी स्टायल जाल्ली आहा. म्हाका दिसता हो सरकार पूर्णपणान 2012 मनोहर पर्रीकारान VAT ऑन पेट्रोल एबॉलिश करून निवडून आयिल्लो हें विसरला. मनोहर पर्रीकार आतां ओगीच आहा तो फोटोचेर दाखोवपाक, तुमचे कंप्लीट मेमरींतल्यान तो इरेज जाल्लो आहा. सो स्पीकर सर, हांव मागतां एक लास्ट म्हणटा तें की ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंटान कोंकणी युवा महोत्सव कोंकणी भाशा मंडळान केला, ताका परमनंट ग्रांट करतले म्हणून सांगिल्लें. बजेटरी प्रोविजन करूंक ना. कोंकणी आमी जिती दवरूंक जाय. बटा ती कोंकणी जिती दवर, तें एलोकेशन कर. नाजाल्यार तुमी थंय ओगीच बसून तुका हांव तुजें पडतें पडतें नांव काडटां. इतल्या खातीर काडटा कित्याक तूं पयलीं दिश्टी पडटा फुडें, आनी तूं गोंयकार म्हूण तुजें नांव काडूं येता. आनी कोंकणी म्हणटा ती आमीच जिती दवरची पडटली, नाजाल्यार ही गोवा वाडी जातली सावंतवाडी भशेन. थँक्यू स्पीकर सर. एका कोंकणी दवरपा जाता पूण स्वर दवरपाय ना. बट तो सारको कोंकणी मरे, कोंकणी मनीस मरे तो. लीडर ऑफ द ऑपोजिशन